हॅलो फ्रेंड्स, मी संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। तर मी आता सायंकाळच्या वेळी रात्रीच्या जेवणाला ह्या पोळीचा चिवडा बनवणार आहे। हे सकाळच्या उरलेल्या पोळ्या आहेत, तर मला आहे ना ह्या पोळ्यांचा चिवडा खायला खूप आवडतो। तर बघा, पोळ्यांचे तुकडे हाताने तोडून घेतले बारीक बारीक प्रमाणात। मिक्सर ग्राइंड पण करू शकता तुम्ही, किंवा आपल्याला तुकड्याचे प्रमाण जेवढे करायचे तेवढे तुम्ही करू शकता। थोडे मोठे पण करू शकता, बारीक करू शकता, मिक्सर ग्राइंड करू शकता। तर पोळ्यांचा चुरमा बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते मी तुम्हाला दाखवतच जाईल। तर आता मी असे हाताने तुकडे करून घेतलेले आहेत। ह्या 4-5 पोळ्या आहेत, त्याचे तुकडे केलेले आहेत। आणि हे तिखट 1 चम्मच, सॉल्ट अर्धा चम्मच, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा चम्मच जिरं हे ठेचून घेतलेलं आहे, आणि अर्धा चम्मच हळद। आता हे जे हळद, तिखट, मीठ आणि लसूण ठेचलेले हे सगळं ह्या पोळीवर टाकून घ्यायचं, तुकड्यांवर, आणि मिक्स करायचं। हे पोळीचे तुकडे इतक्या बारीक प्रमाणात करायचे। याला थोडं आपण जाड पण ठेवू शकतो, बघा हे रश्श्याचे पण बनवू शकतो। तर आता हे लसूण, जिरं, मीठ, तिखट, हळद, अर्धा चम्मच लसूण, कांदा लसूण मसाला आणि थोडं सुरुची मसाला, हे सगळं मी कच्चंच याच्यामध्ये मिक्स करते। ही पण एक प्रोसेस आहे, वेगवेगळ्या प्रोसेसने आपण बनवू शकतो। हे पण खायला खूप रुचकर लागते। माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा। बघा, हे आता याला असं मिक्स करायचं हाताने, हे असं मिक्स करून घ्यायचं। आणि हे कच्चं लसूण जिरं असते ना ठेचलेलं, फक्त लसूण जिरंच टाकलेलं आहे ठेचून ते सोबत, आणि फ्रेश ठेचायचं, असं ठेचून मिक्स याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं, त्याने टेस्ट चालली जाते त्या लसूण जिऱ्याची वगैरे। बघा, असं कच्चंच याला मिक्स करायचं आणि मग फोडणी द्यायची। खूप भारी रेसिपी लागते ही, आम्ही तर आवडीने खात असतो। अगदी ताज्या पोळ्यांची पण मुलांना डब्यावर तुम्ही देऊ शकता। असं हे मिक्स करायचं, ठीक आहे। चला, पोळ्यांचा चिवडा बनवण्यासाठी 2 पळी तेल टाकलं, तेल गरम झालेलं आहे। आता हे मोहरी टाकते आणि जिरे टाकते। जिरे मोहरी तडतडली आहे, आता मी कांदा आणि कढी लिव्ज हा फ्राय करून घ्यायचा। कांदा थोडा लालसर होऊ द्यायचा, कढी लिव्ज पण फ्राय करून घ्यायचा। कांदा फ्राय झालेला आहे, आता हा पोळ्यांचा चुरा याच्यामध्ये टाकून घेते। तिखट, मीठ, हळद हे पोळ्यांमध्ये चुरलेलं आहे, त्याच्यामुळे आता वरून टाकण्याची गरज नाही। आता याला फ्राय करायचं, छान फ्राय करायचं। आणि असं आहे की जेवढं कडक करायचं, समजा तुम्हाला मुलांना, आता माझ्या मुलीला कसं कडक चिवडा आवडतो छान, तर कडक पण तुम्ही बनवू शकता, नरम पण बनवू शकता। कडक बनवायचं असेल तर तुम्ही अधिक फ्राय करा, म्हणजे जास्त वेळ फ्राय करा। बघा, असा फ्राय होतो तो चिवडा, आणि खायला इतका टेस्टी लागतो ना। तेलामध्ये सुद्धा तिखट मीठ परतले जाते, ती प्रोसेस पण मी दाखवलेली आहे यापूर्वी, पुढे पण दाखवीनच। आणि ही पण एक प्रोसेस आहे, कच्चा लसूण, जिरं, तिखट, मीठ, बघा किती सुंदर याला कलर येत आहे। आता हा कडक येईपर्यंत पण तुम्ही फ्राय करू शकता, नरम पण ठेवू शकता। बघा, असं फ्राय करायचं। आता हा आपला पोळ्यांचा चुरमा तयार झालेला आहे, आता तो खायला घेऊ आपण। पोळ्यांचा चिवडा तयार झालेला आहे, किंवा पोळ्यांचा चुरमा तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास
कमेंट करा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच. आपल्या घरातील उरलेल्या पोळ्या वाया न घालवता अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी बनवा आणि माझ्या पद्धतीने रेसिपी बनवून बघा, खाऊन बघा आणि मग मला सांगा रेसिपी कशी वाटली ती. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. गुड नाईट.